1962 मध्ये बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली. त्यावेळच्या सहकार्यातील नेत्यांच्या कल्पकतेमुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा बँकेच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा बँकेच्या सहकार्यानं जिल्ह्याभराच्या कानाकोपऱ्यामध्ये, तळागाळामध्ये सहकाराची चळवळ त्या ठिकाणी रुजली. अनेक सहकारी संस्था जिल्हा बँकेच्या मदतीने त्या ठिकाणी स्थापन झाल्या. सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे साहेब हे त्यावेळेला बँकेमध्ये अधिकारी पदावर असताना, त्यावेळेस त्यांच्यामध्ये असलेलं जे काही पोटेन्शियल आहे, त्यांच्यामध्ये सहकाराबद्दल असलेली आवड आणि त्यांचा अभ्यास, अर्थकारणावर त्यांचा जो गाढा त्या ठिकाणी अभ्यास होता, त्यामुळे त्यांना संचालक पद बहाल करण्यात आलं. संचालक पदापासून तर बँकेच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. ही बुलढाण्याची बँक खऱ्या अर्थानं राज्यभर, महाराष्ट्रभर त्या ठिकाणी नावरूपास आली. लौकिक या बँकेला भास्कररावजी शिंगणे साहेब यांच्यामुळे प्राप्त झाला. भास्करराव शिंगणे साहेबाच्या नंतर त्यांचा सहकार्याचा वारसा डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्याकडे आला. परंतु आमदारकी आणि त्यांना प्रदीर्घ असं मंत्रिपद जे सांभाळावं मिळालं, त्यामुळे त्यांचं जिल्हा बँकेकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष झालं. त्यांच्या सोबत असलेल्या संचालक मंडळातील इतर लोकांनी आपले स्वतःचे वैयक्तिक जे काही इतर संबंध आहेत, वैयक्तिक जे काही प्रकल्प आहेत, हे करण्यासाठी म्हणून या बँकेमधून कोट्यवधी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी घेतलं. अक्षरशः या बँकेला या सर्व इतर नेत्यांनी त्या ठिकाणी ओरबडलं, लुटलं. या बँकेला अक्षरशः NPA पर्यंत पोहोचवण्याचं काम या इतर लोकांनी त्या ठिकाणी केलं. ही बँक ज्यावेळेला डबघाईस आली, NPA मध्ये गेली, त्यावेळेला अनेक व्यापाऱ्यांचे, अनेक ठेवीदारांचे पैसे या बँकेमध्ये अडकले. अनेक लोक त्या ठिकाणी कासावीस झाले. त्यांच्या ठेवी मिळवण्यासाठी त्यांना जद्दोजहद करावी लागली. अनेकांना तोंड पाहून जवळच्या त्यांच्या लागेबांध्यामुळे बांधल्यामुळे त्यांना ह्या ठेवी परत मिळाल्या. परंतु हजारो लाखो ठेवीदारांना आजही या बँकेतनं पैसे परत मिळाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जे काही मोठमोठे प्रकल्प या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या बँकेच्या कर्जावर झाले, ते प्रकल्पही या नेत्यांनी डुबवले. ज्याच्यामध्ये सुजातपूरचा जो आदिवासी कारखाना आहे, राहुल बोंद्रे साहेबांचा जो काही वैष्णवी शुगर मिल आहे, आणि शारंगधर शुगर मिल मेकर उकळी प्रतापरावजी जाधव साहेब यांचा, या मोठ्या मोठ्या प्रकल्पामुळे ही बँक त्या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आली, डबघाईस आली, बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आली. परंतु या सर्व नेत्यांच्या या भोंगळ कारभारामुळे, या सगळ्या लोकांच्या थकबाकीमुळे ही बँक डुबल्यामुळे अनेक कर्मचारी त्या ठिकाणी देशोधडीला लागले. अनेक शेतकरी त्या ठिकाणी आर्थिक अडचणीत आले, नव्हे तर त्यांची आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टीमुळे कोलमडली आणि ती बिघडली. डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी ही बँक बाहेर काढण्यासाठी म्हणून प्रयत्न केले. एक वेळ त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा त्याग केला. 5 वर्ष ते सत्तेपासून दूर राहिले. त्याचबरोबर आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यापर्यंत काही केविलवाणी प्रयत्न हे डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्याकडून केले. परंतु आपल्या वडिलांनी या जिल्ह्यामध्ये सहकाराचं जे काही झाड लावलं, या झाडाखाली सर्व जिल्हा आणि आपण त्या ठिकाणी आहोत याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी बँकेला NPA मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. ही गोष्ट त्या ठिकाणी नाकारता येत नाही. डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी BJPचं सरकार असताना त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनं 200 कोटी रुपयाची मदत आणली होती. फडणवीस साहेबांनी या बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला आहे, हे सुद्धा इथं या ठिकाणी नाकारता येणार नाही. परंतु या 200 कोटी रुपयामधनं ही बँक खऱ्या अर्थानं बाहेर निघाली नाही. कुठेतरी कशीबसी तग धरण्याची जी काही परिस्थिती आहे, त्या 200च्या आसपास जी काही मदत झाली त्याच्यामुळे झाली होती. परंतु खऱ्या अर्थानं या बँकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी 300 कोटी रुपयाची मदत या आपल्या बँकेला दिली. या 300 कोटी रुपयाच्या या निधीतनं जे काही मुख्य प्रशासक होते खरात साहेब यांनी आपली जी काही सूझबूझ आहे, त्यांचा असलेला जो काही अभ्यास आहे, या अभ्यासाच्या आणि त्यांच्या मेहनतीच्या जोरावर ही बँक NPA मधनं बाहेर काढण्याचं मोलाचं कार्य केलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं अजितदादा पवार साहेबांनी आपल्या जिल्ह्याला, आपल्या जिल्हा बँकेला जे 300 कोटी रुपये देऊ केले, त्या 300 कोटीतनंच ही बँक त्या ठिकाणी बाहेर आणली. म्हणजे सांगायचं, अजितदादा पवार यांनी जाता जाता आपल्या बुलढाणा जिल्ह्याला आणि बुलढाणा जिल्हा बँकेला एक प्रकारची गिफ्ट देऊन ते आपल्यातनं या ठिकाणी निघून गेले. आज सकाळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा प्रोग्राम हा जाहीर झाला. 23 ऑगस्टला जिल्हा बँकेची निवडणूक आहे, 24 ऑगस्टला त्या ठिकाणी मतमोजणी आहे. परंतु या कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी जे काही छापलं की आवश्यक पडल्यानंतर निवडणूक होईल, म्हणजे याचा अर्थ असा आहे की या जिल्ह्यामधले जे काही सहकारातले आणि सक्रिय राजकारणातले नेते आहेत, हे एका ठिकाणी बसून त्या ठिकाणी आपसी सेटलमेंट करून या ठिकाणी अविरोध स्वतःला निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहेत, असाच तो त्या बातमीचा अर्थ आहे की आवश्यकता पडली तरच निवडणूक होईल. परंतु या नेत्यांना जिल्हा बँकेतील कोट्यवधी रुपयामध्ये असलेला जो आपला हिस्सा आहे, जो वाटा आहे, तो टाकण्यासाठी म्हणून हे संचालक पद त्या ठिकाणी पाहिजेत. खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे आमदार आहेत, ज्यांच्याकडे आमदारकी आहे, ज्यांच्याकडे खासदारकी आहे, केंद्रामध्ये पदं आहेत, अशा लोकांनी या संचालक बॉडीवर जाऊच नाही. त्याला कारण असं आहे की यांच्याकडे वैयक्तिक त्यांचे काम आहेत. या कामांमुळे त्यांना जिल्हा बँकेकडे लक्ष देता येत नाही, देऊ शकत नाहीत.
त्यामुळे जे काही विद्यमान आमदार आहेत, जे खासदार आहेत आणि जे मंत्री आहेत, अशा लोकांनी जिल्हा बँकेमध्ये स्वतः जाण्याच्या ऐवजी या क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे या गोष्टीचं नॉलेज आहे, ज्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे, असे त्यांच्यावर असलेले जे काही कार्यकर्ते आहेत अशांना जिल्हा बँकेवर त्या ठिकाणी उमेदवारी द्यावं, संचालक पद द्यावं आणि त्यांच्याकडनं बँकेसाठी काहीतरी भरीव काम करावं. केवळ आमदार आहे, खासदार आहे, त्यांचा एक लौकिक आहे, त्यांची एक लोकप्रियता आहे म्हणून या जिल्हा बँकेवरती गेले पाहिजेत असा आग्रह या लोकांनी कदापि धरू नये. त्याचबरोबर ज्या आमदारांचे, ज्या कार्यकर्त्यांचे, ज्या नेत्यांचे त्या ठिकाणी स्वतःचे बँकिंगचे व्यवसाय आहेत, ज्यांच्या मोठमोठ्या पतसंस्था आहेत, साहजिक आहे त्यांचा स्वतःचा बँकेचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालण्यासाठी ते जिल्हा बँकेकडे लक्ष देतच नाहीत, ही त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. स्वतःचा व्यवसाय बँकिंगचा असल्यामुळे ही बँक त्या ठिकाणी चालावी असं त्यांच्या मनामध्ये येत नाही. त्यांच्या स्वतःच्या बँका त्या ठिकाणी त्या आपापल्या परिसरामध्ये चालाव्या, याच गोष्टीला प्राधान्य, प्राथमिकता हे नेते देतात. म्हणून माझी पुन्हा एकदा एक अपेक्षा आहे, एक मागणी आहे की ज्या ज्या नेत्यांकडे स्वतःच्या पतसंस्था आहेत त्या लोकांनी जिल्हा बँकेवर स्वतःचं त्या ठिकाणी संचालक पद हे भरू नये किंवा त्यांनी स्वतः जिल्हा बँकेचं त्या ठिकाणी संचालक होऊ नये. या सगळ्या कारकिर्दीमध्ये ज्यावेळेला ही बँक NPA मध्ये गेली त्यावेळेला रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीवर बोट ठेवलं गेलं. नव्हे तर या सगळ्या नेत्यांनी बँकेसाठी जे काही काळाबेरक केलंय, बँकेला डुबवण्यासाठी म्हणून या सगळ्या लोकांनी जे काही केलंय याच्यावर त्यांनी बोट ठेवलं. परंतु आमदारकीचे डोहाळे लागलेल्या रविकांत तुपकरांनी अल्पावधीतच या जिल्हा बँकेचा नाद सोडला. त्याचबरोबर जिल्ह्याचे जे काही मोठे नेते आहेत त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब असो किंवा प्रतापराव जाधव साहेब यांना टार्गेट करणं त्यांनी सोडलं. नव्हे तर हा जिल्हा बँकेचा मुद्दाच त्यांनी सोडून गेला आणि पीक विमा, नुकसान भरपाई यासारख्या ज्या काही तकलादू ज्या काही गोष्टी आहेत तर या गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःचा वेळ जो आहे तो खपा केला. ज्या योजना सरकार त्या ठिकाणी जाहीर करते आणि ज्या योजना 15-20 दिवसानंतर, एका महिन्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारच आहेत अशा गोष्टीची मागणी करून जी काही सस्ती लोकप्रियता आहे हे मिळवण्याचं काम आणि या कामामध्येच मशगूल होऊन रविकांत तुपकर साहेबांनी हा जिल्हा बँकेचा मुद्दा सोडला. माझी पुनश्च एकदा सर्व जिल्हावासियांना विनंती आहे की ज्या ज्या लोकांनी या बँकेसाठी सहकार्य केलंय त्याच्यामध्ये स्वतः डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब त्यांनी प्रयत्न केले. ही गोष्ट तेवढीच केली आहे की बँक डुबवण्यामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांचं दुर्लक्ष हे कारणीभूत आहे. तरी सुद्धा त्यांनी बरेचसे असे काही कामं केले की ज्यामुळे ही बँक वाचण्यासाठी त्यांचे प्रयत्न केल्यासारखं त्या ठिकाणी दिसतंय. त्याचबरोबर या बँकेला ज्यांनी ज्यांनी डुबवलंय, ज्यांनी ज्यांनी कर्ज काढून थकीत केलं, बँकेची परिस्थिती खराब केली, अशा लोकांनी स्वतःच त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं की आपल्यामुळे, आपल्या थकीतमुळे ही बँक त्या ठिकाणी डुबली. या लोकांनी सुद्धा स्वतः संचालक मंडळासाठी अर्ज त्या ठिकाणी भरू नये किंवा भरला तर अशा लोकांना मतदारांनी त्या ठिकाणी निवडून देऊ नये. त्याचबरोबर बीजेपीचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बँकेला मदत केली आहे आणि या सगळ्या बँकेला NPA मधनं बाहेर काढण्यासाठी म्हणून सिंहाचा वाटा 300 कोटी रुपयाची जी मदत आहे ती सन्माननीय आदरणीय दिवंगत अजितदादा पवार साहेब यांनी केली आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे आणि बीजेपीचे जे काही या ठिकाणी संचालक आहेत किंवा जे काही इच्छुक या ठिकाणी उमेदवार आहेत अशाच लोकांना खऱ्या अर्थानं या बँकेवर संचालक होण्याचा त्या ठिकाणी नैतिक अधिकार आहे. इतर लोकांना या बँकेवर संचालक होण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. माझी तर अशी मागणी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बीजेपी यांनी एक संयुक्त पॅनल करावं, त्याच्यामध्ये कुठल्याही आमदाराचा समावेश करू नये आणि जे जाणकार लोक आहेत या क्षेत्रातले अशा लोकांना त्या ठिकाणी आपल्या उमेदवाऱ्या द्याव्या आणि अजितदादा प्लस आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या बँकेला मदत केली आहे ही गोष्ट मतदारापर्यंत पोहोचवावी आणि अशाच लोकांचं पॅनल हे त्या जिल्हा बँकेवर यावं अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय अजितदादा.